महामाननीय राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या योजना लोकार्पण करणार आहेत। याच्यामध्ये या समारंभाचं उद्घाटन लोकार्पणाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितजी पवार साहेब हे तर उपस्थित असणारच, परंतु त्यांच्याबरोबर उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री श्री चंद्रकांतजी पाटील, कृषी खात्याचे मंत्री धनंजयजी मुंडे आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री श्री गिरीशजी महाजन हे उपस्थित राहणार आहेत आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास खात्याचे मंत्री श्री मंगलप्रसाद लोढाजी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। याच्यामध्ये जो आमचा प्रमुख कार्यक्रम आहे तो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आहे आणि हे जे अभियान आहे या अभियानाची सुरुवात ही 5 तारीखपासून होणार आहे आणि सर्वसाधारण शाळांमध्ये मुलं ही चाकोरीबद्ध शिक्षण घेत असतात, पण त्यांना जगण्यासाठी आवश्यक कौशल्य याची तोंड ओळखणं आवश्यक असतं। त्याचबरोबर हे स्पर्धात्मक अभियान आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः निर्णय प्रक्रियेतील सहभाग, स्वच्छता, पर्यावरण रक्षण, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास इत्यादी महत्त्वपूर्ण बाबीवर आधारित उपक्रम राबवण्यासाठी शाळांना प्रोत्साहन मिळावं असा या एकंदरच याला आपण अभियान म्हणू शकता, या अभियानाचा उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये सर्व शाळा एकामेकाशी कॉम्पीट करतील। याच्यामध्ये जे गट बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका हा एक वेगळा गट बनवलेला आहे। मुंबईचे दोन्ही डिस्ट्रिक्ट जे आहेत मुंबई सिटी, मुंबई सबर्बन हे एकामेकाशी कॉम्पिटिशन करतील। त्यानंतर सर्व कॉर्पोरेशन्स आहेत ते एकामेकाशी कॉम्पिटिशन करतील। या दोन्ही स्पर्धा या आपल्याला त्याला असं म्हणता येईल की ह्या डिव्हिजनल लेवलच्या ज्या हे असतात स्पर्धा त्याच्याशी इक्विव्हॅलंट यांचा स्टेटस असेल। इतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या एका कॅटेगरीमध्ये असतील, ग्रँटेबल स्कूल हे एका कॅटेगरीमध्ये असतील आणि प्रायव्हेट स्कूल हे एका कॅटेगरीमध्ये असतील। त्यानंतर ह्या सगळ्या स्कूलमध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट लेवलवर, डिव्हिजनल लेवलवर कॉम्पिटिशन होतील आणि ज्यावेळेला डिव्हिजनल लेवलची कॉम्पिटिशन झाल्यानंतर फायनलला ज्यावेळेला ह्या सगळ्या स्कूल येतील त्यावेळेला त्यांना राज्यस्तरावरची बक्षिसं देण्यात येतील। त्याच्यामुळे हे सगळं करत असताना मुलांनी स्वच्छतेमध्ये सहभाग घ्यावा, मुलांनी वाचनामध्ये सहभाग घ्यावा, आपण ज्याला फायनान्शियल लिटरसी म्हणतो त्याच्यामध्ये मुलांनी सहभागी व्हावं, शाळेची एकंदर इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे इम्प्रूव्ह व्हावं, असे वेगवेगळे याच्यामध्ये मुद्दे आहेत आणि प्रत्येक मुद्द्याला पॉईंट्स दिलेले आहेत आणि प्रत्येक स्तरावरच्या कमिट्या निश्चित केलेल्या आहेत आणि जी बक्षिसाची रक्कम असेल प्रत्येक स्तरावरची ही शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरली जाणार आहे आणि त्याच्यामुळे एकंदर या संपूर्ण उपक्रमावर 86 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त मुलांपर्यंत आपण पोहोचणार आहोत। पुढची पिढी सक्षम घडवण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचा फार मोठा सहभाग राहील। दुसरी जी योजना आहे ती दत्तक शाळा योजना आहे। आपल्याकडचं जे स्कूलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे अशा काळामध्ये की शाळा प्रत्येक गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आपण अगदी प्रत्येक वाडीवाडीवर शाळांची स्थापना केली आणि जवळजवळ 75,000 ही गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत आणि याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपल्याला त्यांना चांगल्या टॉयलेट्स दिल्या पाहिजेत, चांगल्या कंपाऊंड वॉल दिल्या पाहिजेत, शिकायला चांगले शिक्षणाचे वर्ग पाहिजेत, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर लॅब्स पाहिजेत, त्याच्यामध्ये रोबोटिक्सच्या लॅब्स पाहिजेत, ह्या सगळ्या गरजा असतात आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपलं राज्य शिक्षणामध्ये खूप प्रगत आहे परंतु या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते कमी पडतं आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरला जे मार्क असतात त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 36 ते 40% दरम्यान गुण मिळत असतात आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे तर CSRचे जे पैसे आहेत त्या कंपन्यांनी शाळाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे गुंतवावे जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या आमच्या मुलांना चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल व्हावं अशी ही संकल्पना आहे। त्याचं लोकार्पण हे त्या ठिकाणी होणार आहे
आणि हे करत असताना कुठल्याही परिस्थितीत शाळांचं खाजगीकरण करण्याची ही योजना नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्तीची आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं जे अभियान सुरू होतं आहे ते महावाचन महोत्सव आहे. आपण सर्वसाधारणपणे तिसरीपासून मुलांनी शिक्षणाबरोबर वाचन करावं, ते आम्ही मुंबईमध्ये ऑलरेडी लॉन्च केलेली होती आणि महाराष्ट्र स्तरावर हे महावाचन अभियान सुरू होतं. आणि त्याच्यामुळे तिसरीपासून आठवीपर्यंत दर आठवड्याला ह्या वाचनाच्या संदर्भातला जे अभियान आहे हे राबवलं जाणार आहे. त्याचा फीडबॅक घेतला जाणार आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं जे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन आहे यांच्याकडे लायब्ररीज जवळजवळ 10 ते 12 हजार लायब्ररीज, ज्या चांगल्या प्रतीच्या लायब्ररीज आहेत, या त्यांच्याशी संबंधित आहेत. यांचा शाळांशी लिंक करून दिलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे वाचन साहित्य हे त्यांना उपलब्ध होणार आहेत. जे वाचन साहित्य केंद्राच्या स्तरावर सिलेक्ट केलेलं आहे लहान मुलांना वाचण्यासाठी, ते आम्ही ऑलरेडी प्रिंट करून प्रत्येक शाळांना पाठवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे महावाचन अभियान हे एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे की ज्या देशामध्ये सर्वात जास्त वाचन पुस्तकांचं केलं जातं मुलांकडून, ते देश यांनी उत्कृष्ट सायंटिस्ट आणि उत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते हे जगाला दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे वाचनाचं महत्त्व हे महाराष्ट्रातल्या मुलांना कळावं, त्यांनी अधिक वाचावं आणि महाराष्ट्रातली मुलं अधिक सक्षम बनावी, हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि ह्या अभियान यशस्वी झालं तर निश्चितपणे शिक्षणाच्या क्वालिटीमध्ये ह्याचा फरक पडणार आहे. त्याच्यानंतर माझी शाळा माझी परसबाग याचं सुद्धा लोकार्पण हे 5 तारीखला होतं आहे. प्रत्येक शाळेला परसबाग ह्याच्यापुढे कंपल्सरी असणार आहेत. मुंबईमधल्या स्कूलना आपण टेरेसवर परसबाग करण्याचा एक प्रयोग राबवला आणि तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला. आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या शाळांना आपण जिल्हा नियोजन मंडळातून पैसे दिलेले आहेत परसबाग त्या ठिकाणी करण्यासाठी. परसबाग केल्यामुळे एकतर त्यांच्या मनामध्ये शेतीबद्दल आकर्षण निर्माण होईल, शहरातली ग्रीनरी वाढेल आणि पर्यावरणपूरक असा हा उपक्रम आहे. आणि त्याच्यामुळे केवळ मुंबईत नाही तर मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, जी मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये जागेची कमतरता असते. त्याच्यामुळे टेरेसवर ही मुलांना करण्यासाठी आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं जाईल. याच्या संदर्भातला आमचा जो करार असेल हा कृषी खात्याबरोबर करार असणार आहे. आणि कृषी खात्याकडे एक पॅकेज असतं, ते काही पॅकेट्स देतात की ज्याच्यामध्ये अशा तऱ्हेच्या भाज्यांचं त्याच्यामध्ये बियाणं असतं. कृषी खात्याची मदत ही मोठ्या प्रमाणात याच्यासाठी घेतली जाणार आहे. काही आम्हाला प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आढळून आलेल्या आहेत की काही ठिकाणी माकडांचा उपद्रव असतो आणि त्याच्यामुळे मुलांनी केलेल्या भाज्या या माकडंसुद्धा खातात. त्या ठिकाणी त्यांना नेट देण्याची व्यवस्था आम्ही करण्याचा विचार करतो आहे. आणि ह्याच्यामधून जो भाजीपाल्याचं उत्पादन होईल हे सगळं मुलांच्या मिड डे मीलमध्ये कशा तऱ्हेने वापरता येईल ह्याच्या संदर्भात आमचं संशोधन पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे न्यूट्रिशियस असं मिड डे मीलसुद्धा आम्ही देणार आहोत. मिड डे मीलमध्ये अंडी आठवड्यातून 1 अंडी देण्याची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जो मेनू बदललेला आहे तो कशा रीतीने त्याचं जे इकॉनॉमिक्स आहे त्याच्यामध्ये बसावा याच्यासाठी आणि एखाद दुसरा आठवडा होईल, नाहीतर आधीच आम्ही हे मिड डे मीलचं मध्ये सुद्धा जे बदल करतोय ते आम्ही आतमध्ये अंतर्भूत केले असते. परंतु मिड डे मीलमध्ये सर्वसाधारणपणे मुलांना खिचडी किंवा डाळ भात आणि भाजी वगैरे अशाच स्वरूपाचं दिलं जातं. ह्याच्याऐवजी त्यांना 3 कोर्स मील देता येईल का की ज्याच्यामध्ये सॅलड्स असतील, त्यानंतर भातापासून बनवलेला एखादा पदार्थ जसं बिर्याणी आहे, जसा मसाले भात आहे, अशा तऱ्हेचं देता येईल का. त्यानंतर काही ठिकाणी त्यांना सोयामध्ये खूप प्रोटीन्स असतात ते द्यायचं. एखाद्या दिवशी ज्या दिवशी त्यांना अंड्याचा बिर्याणी देणार त्या दिवशी आपण जे व्हेजिटेरियन मुलं आहेत त्यांना केळं देण्याची आम्ही सूचना दिलेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तेवढेच प्रोटीन्स असतात. आणि अशा तऱ्हेने करत असताना जेवणानंतर त्यांना एक गोड पदार्थ जो भातापासून बनवलेला आहे किंवा जो मिलेटपासून बनवलेला आहे असा एक गोड पदार्थ देण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था करतोय लवकरच. आणि त्याच्यामुळे मिड डे मील हे ह्याच्या पुढच्या काळामध्ये अतिशय रुचकर असेल. फक्त कुठलीही योजना ही पूर्णपणे झाल्याशिवाय ती इंट्रोड्यूस करता येत नाही. त्याच्यामुळे आमचं 90% काम ह्याच्यावरचं पूर्ण झालेलं आहे. 10% आमच्या आहारामध्ये गूळ असेल किंवा साखर असेल याचा अंतर्भाव नाही आहे. परंतु मुलांना ते दिलेलं जो राईस असतो तो पूर्ण कन्झ्युम त्यांनी केला पाहिजे अशी माझी एक भावना आहे. अन्यथा ह्याचा मग मिसयूज केला जातो किंवा
मार्केटमध्ये ते विकलं जातं. हे जर थांबवायचं असेल तर मुलांनी ते कशा रीतीने इंटरेस्टिंग बनावं आणि ते कशा रीतीने त्यांनी कन्झ्युम करावं हे आपल्याला बघायला लागेल. आणि त्याच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. आणि आपण जर किचन गार्डनच्या ह्याच्यामध्ये यशस्वी झालो तर अत्यंत न्यूट्रिशियस असं जेवण आपण आपल्या मुलांना देऊ शकू. अनेक आहार तज्ज्ञ हे ह्याच्यावर काम करत आहेत. ह्याची जी एक ट्रायल असते ती आम्ही नुकतीच घेतली आणि त्याच्यामध्ये अत्यंत सॅटिस्फॅक्टरी अशी ट्रायल होती. फक्त इकॉनॉमिक्समध्ये कसं बसवायचं, त्यानंतर आमची टेंडर प्रोसेस असते, त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर हे पदार्थ नाही आहेत किंवा मिल्क हा पदार्थ नाही आहे, ते कशा रीतीने आतमध्ये इन्क्लूड करायचं वगैरे ह्या टेक्निकल बाबी आहेत. त्याच्यामुळे माझी शाळा माझी परसबाग हा त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा एक टप्पा आहे. आणि दुसरं म्हणजे स्वच्छतेचं महत्त्व खूप आहे. स्वतः पंतप्रधान महोदयांनी एक स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम ही आमचं एज्युकेशन डिपार्टमेंट राबवत असतं. आणि ह्या ज्या स्कीमखाली अतिशय चांगला असा प्रतिसाद या स्कीमला मिळालेला आहे. आणि जवळजवळ आपल्या एकंदर जी मुलं आहेत त्याच्यापैकी 25% मुलं ही ऑलरेडी ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. 100% मुलांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावा म्हणून स्वच्छता मॉनिटर ही स्कीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहेत. या स्कीममध्ये सुद्धा बक्षिसं असतात आणि ती बक्षिसं राज्यस्तरावरची असतात. मुलं कचरा टाकायला प्रतिबंध करतात. मुलांनी सांगितल्यानंतर कचरा टाकणारी लोक थांबतात आणि मुलांचं ऐकतात, असा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि जी लोक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत अशा लोकांचे व्हिडिओज मुलं व्हायरल करत असतात आणि त्याचासुद्धा दृश्य असा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये दिसून आलेला आहे. आणि त्याच्यामुळे स्वच्छता मॉनिटर 2 ह्याचंसुद्धा लोकार्पण होणार आहे. तिसरी जी स्कीम आहे आम्ही महाराष्ट्रासाठी इंट्रोड्यूस करतो आहे, पण त्याचं लोकार्पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये होणार नाही. ती सेलिब्रिटी स्कूल नावाची स्कीम आहे. काही लोकांनी अशा व्हिडिओज ट्रेनिंगच्या तयार केलेल्या आहेत जिथं सेलिब्रिटीज आहेत की जे मोठे मोठे गायक आहेत, ते मुलांना गायनाची बेसिक नॉलेज हे व्हिडिओद्वारे देतात, इंटरनेटद्वारे देतात. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होईल आणि त्याच्यामध्ये जे विजेते असतील, म्हणजे त्याच्यामध्ये गायन असेल, त्याच्यामध्ये ड्रामा असेल, त्याच्यामध्ये वक्तृत्व असेल, त्याच्यामधून कॉम्पिटिशनमध्ये जी मुलं राज्याच्या स्तरावर येतील त्यांना त्या सेलिब्रिटीज स्वतः शिक्षण देणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या सेलिब्रिटीजचं मुलांशी एवढी नाळ जुळलेली आहे की मोठे मोठे गायक ज्याची नावं मी आता अनाऊन्स नाही करत कारण मग त्याच्यामधलं हे निघून जाईल, तर ते स्वतः मुलांना शिकवणार आहेत. तर मुलांना केवळ शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये हे जे काही गुण आहेत या गुणांनासुद्धा प्रोत्साहन द्यायला लागेल. आणि त्या दृष्टीने येत्या काही दिवसामध्ये आदरणीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या ह्याच्यामध्ये त्याचंसुद्धा लोकार्पण होईल. पण 5चा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्राच्या शिक्षणाला नवीन दिशा देणारा हा कार्यक्रम आहे. कारण इथं आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे कमी पडतोय तो गॅप आपल्याला भरून काढला तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि म्हणून या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. अनेक बिझनेस हाऊसेसना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. त्याच्याबरोबर ज्या बेस्ट स्कूल्स आहेत प्रायव्हेटमधल्या, एडेड आणि गव्हर्नमेंट, सर्वांच्या प्रिन्सिपॉलना आम्ही बोलवलेलं आहे. राजभवनमध्ये मर्यादित दरबार हॉलची कॅपॅसिटी असल्यामुळे 50-50 प्रिन्सिपल्स या तिन्ही कॅटेगरीमधले येतील, 50 मुलं येतील. कारण हा कार्यक्रम मुलांचा आहे. आणि त्याच्याचबरोबर अनेक जी महाराष्ट्रामधले लिडिंग कॉर्पोरेट्स आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. त्यांचा चांगला रिस्पॉन्ससुद्धा मिळेल अशी माझी खात्री आहे. काही लोकांनी ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि ॲडॉप्टर स्कूल स्कीमला मदत करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यांचेसुद्धा जर अशा मोठ्या प्रमाणात जे मदत करत आहेत त्यांचेसुद्धा सत्कार त्या प्रसंगी घेतले जातील. त्या प्रत्येक स्कीमचं छोटंसं प्रेझेंटेशनसुद्धा त्या दिवशी दिलं जाईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातले सर्व ज्या शाळा आहेत या ऑनलाईनवर ह्या कार्यक्रमाचं प्रदर्शन केलं जाईल. आणि त्याच्यामुळे मुलांना, शाळांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. आणि एकंदर जवळजवळ 87 कोटी रुपयाची बक्षिसं आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं जे जाहिराती वगैरे असतं ह्याचाच समावेश आहे. पण त्याच्यामधले 90% रक्कम ही बक्षिसांसाठी आहे. त्याच्यामुळे गाडगे महाराज स्वच्छता अभियानने महाराष्ट्रामध्ये जो बदल घडला तो या स्कीममुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये घडेल अशी मी अपेक्षा करतो. महाराष्ट्रामधले सुद्धा जे सर्व नागरिक आहेत त्यांनी 5 तारीखला 11 वाजता ऑनलाईन हा कार्यक्रम बघावा अशी सर्वांना विनंती आहे.
आणि त्याच्याच बरोबर एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की 4 तारीखला आदरणीय पंतप्रधान महोदय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि नेव्ही डे ते स्वतः अटेंड तर करणारच आहेत, परंतु पहिला नाविक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जी ख्याती आहे त्याला समर्पक असा हा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणसुद्धा हे आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होतं आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं आहे. तो माझा तर स्वतःचा जिल्हा आहे आणि त्याच्याचबरोबर आमचे केंद्रीय मंत्री राणेसाहेब, आमचे पालकमंत्री या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण आणि इतर सर्वच मंत्री महोदय, स्वतः जिल्ह्याची सगळी प्रशासकीय यंत्रणा, कोकण डिव्हिजनचे सगळे अधिकारी आणि विशेषतः नेव्ही की ज्यांना आपण नेहमी सॅल्यूट करतो की त्यांच्यामुळे आमच्या किनारपट्टीचं रक्षण होतं, ते सर्वजण येणार आहेत. संरक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी यायचं मान्य केलेलं आहे. चीफ ऑफ नेव्हल स्टाफ हे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा कार्यक्रम त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जनतेने सहभागी व्हावं. ऑनलाईन त्याचंसुद्धा प्रदर्शन होणार आहे. दोन्ही कार्यक्रमाचं निमंत्रण सांगण्यासाठी मी मुद्दाम ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. दत्तक शाळा जी योजना आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत किती कॉर्पोरेटनं आपल्याला अप्रोच केलेलं आहे, किती कॉर्पोरेट? नाही, खरं तर लोकार्पण आमचं जरी GR निघालेलं असलं तरी लोकार्पण उद्याच होतंय, म्हणजे 5 तारीखला आपल्याला कळेल. परंतु एकाच मोठ्या ग्रुपने 5000 शाळांना आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं मान्य आणि ती मोठी संख्या 5000 शाळा जर झाल्या तर प्रत्येक केंद्र स्तरावर निदान एक शाळा तरी अद्ययावत होईल की ज्याच्यामध्ये मुलांची इच्छा असते की आमच्या शाळेमध्ये सगळं असावं, कॉम्प्युटर लॅब असावी, रोबोटिक्स असावं, या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि आमच्या शाळांची तशी परिस्थिती चांगली असते, परंतु कुठेतरी रूफ त्याचं डॅमेज झालेलं असतं. मग ते रूफ तयार करणं, त्याचं मैदान आहे हे करणं, सपाटीकरण करणं, कंपाऊंड वॉल बांधणं, टॉयलेट्स प्रत्येक शाळेत असतात परंतु त्या चांगल्या दर्जाच्या टॉयलेट्स असल्या पाहिजे, मुलांसाठी वेगळ्या, मुलींसाठी वेगळ्या, आणि त्याची रंगरंगोटी असावी. शेवटी ग्रामीण भागातल्या मुलांच्या खूप मोठ्या अपेक्षा नसतात. बसायला चांगले बेंचेस असावे, इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन तिथं असावे जेणेकरून ऑनलाईन शिक्षणसुद्धा तिथं होऊ शकेल. अशा ज्या बेसिक गरजा आहेत आणि त्यांनी एकाच वेळेला सगळा खर्च करावा अशी अपेक्षा नाही आहे. 5 वर्षाच्या काळामध्ये सावकाश ते खर्च करू शकतात. त्यामुळे इमिजिएट जी आवश्यकता आहे ते लगेच करायचं आणि टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्यांचं अपग्रेडेशन करायचं, म्हणजे किमान एका पंचक्रोशीमध्ये एक शाळा तरी एवढी अद्ययावत असेल की ज्याच्यामध्ये ताबडतोब मुलं शिक्षण घेऊ शकतील. आणि अशा तऱ्हेने जवळजवळ सगळ्याच शाळा, आमच्या 75,000 शाळासुद्धा आम्ही अपग्रेड करून घेतोय. जर समजा आम्हाला रिस्पॉन्स कुठेही कमी पडला तर आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एवढी तयारी आहे की राज्याच्या स्तरावरून एका वेळेला हा निधी उपलब्ध करून ह्या शाळा अद्ययावत कराव्या, जेणेकरून शाळांची परिस्थिती चांगली राहील, चांगलं शिक्षण आपल्याला देता येईल. आणि लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे की या शाळा केल्यानंतर काही शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे, त्या बंद होणार का? तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या शाळा बंद होणार नाहीत, कारण आता प्री प्रायमरी हे कंपल्सरी झालेलं आहे. आत्ताच माझी सुकाणू समितीची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्री प्रायमरीचा अभ्यासक्रम निश्चित करायला मान्यता दिलेली आहे. लवकरच याचं मटेरियल तयार होईल आणि प्री प्रायमरी हे सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी अंगणवाडी असते त्याच ठिकाणी ज्युनियर KG, सिनियर KG, पहिली आणि दुसरी हे वर्ग असतील आणि त्याच्यामुळे यालासुद्धा आपल्याला चांगलं क्वालिटी एज्युकेशन द्यायला लागेल आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीचं हे वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्याचबरोबर 3री ते 8वीचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण सुद्धा द्यायला लागेल, 9वी 10वीला सुद्धा व्यावसायिक शिक्षण द्यायला लागेल. हे एक चॅलेंज आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही जशी ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट आणि सेकंडचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे, तसाच 3री, त्यानंतर 6वी, 9वी आणि 11वी या सगळ्यांचे अभ्यासक्रमसुद्धा नव्याने तयार केले जातील आणि टप्प्याटप्प्याने दरवर्षी त्याची नवीन पुस्तकंसुद्धा तयार होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक तुम्हाला महाराष्ट्राची ताकद अजून उमगलेली नाही आहे. सगळे बिझनेस हाऊसेस हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि दरवर्षी हजारो कोटी रुपये ते शिक्षण आणि आरोग्य या दोघांवर खर्च करत असतात.